हरिव निधी मंजूर करण्यात आला। त्याप्रमाणे एक भव्य दिव्य असे बुद्ध विहाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला। विश्वशांती बुद्ध विहार येथे येणाऱ्या उपासक, अनुयायी आणि नागरिक यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन उपासकांना बुद्धांना आणखी अभ्यासता यावं यासाठी परत सुशोभीकरण करायचे ठरवले। राज्य शासनाकडून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंग अभयसिंग राजे भोसले साहेब व माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून बौद्ध उपासक, अनुयायी व तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत, म्हणून याला पर्यटनाचा दर्जा मिळवून दिला आहे। मध्यभागी भव्य स्तूप आहे जो बुद्धांच्या शाश्वत ज्ञानाचे आणि करुणेचे प्रतीक आहे। विहाराच्या परिसरात 21 फूट उंचीची भगवान बुद्धांची एक मोठी मूर्ती, धम्मचक्र, बोधिपान, भगवान बुद्धांची पहिली 5 पावले आणि गौतम बुद्धांनी 5 शिष्यांना दिलेली दीक्षा या सर्व मूर्ती मार्बल दगडामध्ये तयार केल्या जाणार आहे। गौतम बुद्धांच्या चरित्राचा अनुभव व्हावा यासाठी गौतम बुद्धांचं जीवन चरित्र रेखांकित करून वेरूळ अजिंठा यांच्या सुंदर पेंटिंग्स तयार केल्या जाणार आहे। विहाराच्या वास्तुकलेमध्ये पारंपरिक बौद्ध रचनेचे आधुनिक कारागिरीशी सुंदर मिश्रण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली वास्तु विशारद श्री सुमित जाधव हेरिटेज आर्किटेक्ट यांच्या मार्फत मूर्तरूप दिले जाणार आहे। त्यामुळे उदगीर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडून पर्यटन विकासामध्ये वाढ होईल हे निश्चित आहे। यानंतर पाटील साहेब आणि नाईक साहेबांना विनंती करते, त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलँड आणि पार्क विकसित जे केलं जाणार आहे त्याचंही रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने भूमिपूजन करावं। उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यातून बौद्ध उपासक, अनुयायी व तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत। विश्वशांती बुद्ध विहारचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता नगर परिषदेच्या 10,000 चौरस मीटरच्या जागेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने एका उच्च दर्जाचे किडो वंडरलँड अँड पार्क विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री माननीय श्री शिवेंद्रसिंग अभयसिंग राजे भोसले साहेब व माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे 5 कोटी मंजूर करण्यात आले आहे। माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून अनुयायी व लहान मुले यांच्यासाठी किडो वर्ल्ड येथे ओपन किड्स प्ले झोन, टॉय ट्रेन, कव्हर प्ले झोन, गार्डन, फूड प्लाझा, विरंगुळा केंद्र तयार करण्यात येणार आहे। माननीय आमदार श्री संजयजी बनसोडे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली वास्तु विशारद श्री सुमित जाधव हेरिटेज आर्किटेक्ट यांच्या मार्फत मूर्तरूप दिले जाणार आहे। त्यामुळे उदगीर शहराचे धार्मिक स्वरूप वाढून हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनेल। उदगीर शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडून पर्यटन विकासामध्ये वाढ होईल हे निश्चित आहे। शहराच्या विकासासाठी नगर परिषद उदगीर नेहमी तत्पर राहील। धन्यवाद। यानंतर माननीय पाटील साहेब आणि नाईक साहेबांना पुन्हा विनंती करते की त्यांनी आणखी एका प्रकल्पाचं इथे भूमिपूजन करावं रिमोटच्या माध्यमातून। हॅम योजनेअंतर्गत चाकूर ते अतनूर, चाकूर, शेळगाव, किनी, यल्लादेवी, वाडवणा, गोंडसी, गुत्ती, अतनूर रोड हे 43 किलोमीटरचं बांधकाम होणार आहे आणि याचं ई भूमिपूजन त्यांनी करावं अशी मी विनंती करते। उदगीरकरांसाठी हा जवळपास 200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झालेला आहे। आपण संजय भाऊंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि आभार व्यक्त करूया।
त्यांच्या अथक प्रयत्नातनं हा निधी इथं येत असतो उदगीरपर्यंत आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत लातूर जिल्हा चाकूर ते आतनूर असा 43.6 किलोमीटर मार्गाकरिता 201.4 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लातूर जिल्हा चाकूर अहमदपूर उदगीर जळकोट या 4 तालुक्यातील चाकूर रचनावाडी किनी यल्लादेवी वाढवणा घोणसी गुत्ती अतनूर गव्हाणकडे या गावांना जोडणाऱ्या संपूर्ण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होऊन चाकूर ते आतनूर हा रस्ता चाकूर मधून लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 येथून सुरू होत असून पुढे वाढवणा पाटी येथे उदगीर अहमदपूर राज्य महामार्ग क्रमांक 217 व घोणसी येथे नांदेड कर्नाटक बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 असे प्रमुख महामार्गांना लातूर जिल्ह्यातून चाकूर अहमदपूर उदगीर व जळकोट या 4 तालुक्यांना जोडणारा भविष्यातील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. सदरचा रस्ता स्थानिक शेतकऱ्यांसाठी व व्यापाराकरिता व्यवसाय आणि दळणवळणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा ठरणार असून विशेषतः अतनूर शिवाजीनगर तांडा रामपूर तांडा व आजूबाजूच्या इतर गावांना ते लातूर अहमदपूर चाकूरकडे जाणाऱ्या करिता अत्यंत जवळचा मार्ग ठरणार आहे. यामुळे भविष्यात या भागातील नागरिकांना आर्थिक तसेच सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. वाटचाल विकासाची उदगीर जळकोटच्या उज्ज्वल भविष्याची. नागरिकांना आवाहन करते. यानंतर आपण गाण्याचा आनंदही घेणार आहोत पण थोडं मार्गदर्शनही आपण नेते मंडळींचं ऐकून घेणार आहोत. यानंतर मी माननीय रामचंद्र तिरुके माजी अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर प्रांत यांना विनंती करते त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सहकार मंत्री आदरणीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक साहेबांचे नातू आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री असलेले आदरणीय इंद्रनीलजी नाईक साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले दलित चळवळीतील एक अर्धवयू माननीय जोगेंद्रजी कवाडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नांदेडचे माजी खासदार व लोहा कंधारचे विद्यमान आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आपल्या सर्वांना या ठिकाणी असंख्य कार्यक्रमाची मेजवानी ज्यांनी दिली आणि उदगीरच्या विकासावर आपल्या कष्टानं आपल्या मेहनतीनं एक अमिट असा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे ते राज्याचे माजी मंत्री आणि उदगीरचे भाग्यविधाते आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेतील आमदार माननीय अमोलजी मिटकरी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भंतेजी, आदरणीय शिल्पाताई बनसोडे, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे साहेब, माजी नगराध्यक्ष राजेश्वररावजी निटोरे साहेब, शिवसेनेचे चंद्रकांत टेंगेटोल, ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेद्रे, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेतील माझे सहकारी माजी अध्यक्ष राहुलजी केंद्रे, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी,
आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि माननीय अजितदादांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डिकले साहेब आहेत का? आदरणीय डिकले साहेब, या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय संजय भाऊ बनसोडे यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचं स्वप्न उदगीरकरांनी गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं होतं. तसं पाहिलं तर उदगीर मधल्या सर्व महापुरुषांची पुतळे समाजाला परिवर्तनाच्या दिशा देण्यासाठीचे विचार असलेले महापुरुष पुतळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याचा विचार देणारे पुतळे संजय भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाबद्दल आता इथं आपल्या सर्वांच्या मनातला गायक असलेला आदर्श दादा शिंदे यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भीमगीत आपल्याला ऐकवली. त्यांनी सांगितलं, त्यांनी अण्णाभाऊंची छकड गायली. अण्णाभाऊंची छकड गाताना त्यांनी सांगितलं, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. एकंदरीत दलित समाजातले अण्णाभाऊ आणि बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी, केवळ या समाजालाच नाही तर तमाम मानव जातीच्या कल्याणासाठी यांनी आयुष्य आपलं समर्पित केलेलं होतं. म्हणून एका ठिकाणी अण्णाभाऊंनी म्हटलेलं आहे, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे अण्णाभाऊंनी फकीरा नावाच्या कादंबरीच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या बद्दलच्या आदरार्थी शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि अण्णाभाऊ असतील, बाबासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, या साऱ्या महापुरुषांनी समाजासाठी प्रचंड असं देणं दिलेलं आहे. बाबासाहेबांचं एकंदरीत जीवन जर बघितलं तर एखाद्या माऊलीनं तापलेल्या तव्यावरती भाकरी थापटून टाकावी आणि त्यावरून पाणी फिरवल्यानंतर आतून जसा चर्रकन आवाज यावा तसा बाबासाहेबांचं जीवन बघितल्यानंतर आतून चर्रकन असा आवाज होतो. प्रचंड कष्ट बाबासाहेबांना त्या काळातल्या अस्पृश्यतेच्या जोखडाखाली आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं. मी अधिक बोलणार नाही, पण बाबासाहेब जेव्हा शाळेत जात होते त्यावेळी इंग्रजाची सत्ता होती. बाबासाहेब उंबऱ्याच्या बाहेर बसलेले आहेत आणि सगळी मुलं वर्गात बसलेली आहेत. इंग्रजी सत्तेतला एक अधिकारी त्या ठिकाणी जातो. बाबासाहेब ज्या वर्गात ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेत जातो आणि तो अधिकारी शाळेत गेल्यानंतर हा पोरगा उंबऱ्याच्या बाहेर बसलेला. मग त्यावेळेला तो अधिकारी वर्गातल्या साऱ्या पोरांना प्रश्न विचारतो. कुणालाही प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, पण उंबऱ्याच्या बाहेर बसलेलं हे पोरग हात वरी करतंय, मी सांगतो या साऱ्या प्रश्नांची उत्तरं, मी सांगतो या साऱ्या प्रश्नांची उत्तरं. असं म्हटल्यानंतर तो अधिकारी म्हणतो, सांग. काही प्रश्नाची उत्तरं दिली जातात आणि उत्तरं दिल्यानंतर तो अधिकारी विचारतो, तुझं नाव काय? तो उंबऱ्याच्या बाहेरचा पोरगा सांगतो, माझं नाव भीमराव आहे. भीमराव रामजी आंबेडकर नाव सांगतो. तेव्हा तो अधिकारी, इंग्रजी सत्तेतला अधिकारी त्या ठिकाणी म्हणत असतो, गुरुजी, उंबऱ्याच्या बाहेरच्या या पोरानं तुमची लाज राखली. आणि हा लाज राखलेला पोरगा राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेनं उच्च विद्या विभूषित होतो. 5000 ग्रंथ मुखोद्गत असलेले बाबासाहेब
भारतीय संविधानाची निर्मिती करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत करतात आणि या देशाला पवित्र अशी घटना देतात। अमेरिकेसारख्या कोलंबिया विद्यापीठाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा उभा आहे। त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर खालच्या बाजूला लिहिलेला आहे द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात जन्मले नसते तर संजय बनसोडे उदगीरचा आमदार कधीच होऊ शकले नसते। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशात जन्मले नसते तर जोगेंद्र कवाडे साहेब खासदार कधीच होऊ शकले नसते आणि आमच्यासारखा कार्यकर्ता जिल्हा परिषदेचा उपाध्यक्षही कधी होऊ शकला नसता। म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला प्रचंड असं देणं दिलेलं आहे। बाबासाहेबांचे उपकार शब्दात या ठिकाणी मांडणं कठीण आहे। संजय भाऊ, तुम्ही असंच काम करत राहा। तुमच्या कामाचं कौतुक करायला निघले साहेब आदरणीय दादा या ठिकाणी हवे होते असं आमच्या उदगीरकरांचं स्वप्न होतं। आपण सांगा की संजय बनसोडेंनी हे उभं केलंय, आमची एवढीच अपेक्षा आहे। जेव्हा केव्हा संजय भाऊ दादांकडे जातात, तुमच्याकडे येतात, तेव्हा तुम्ही त्यांना कधी रिकाम्या हाताने पाठवलं। या पुढच्या काळात ही उदगीरकरांची असलेली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होईल अशा प्रकारची आशा आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत। उदगीरचा अनुशेष खूप आहे साहेब। मागच्या 50 वर्षातलं जे घडलं नाही ते संजय भाऊनी केलं आहे। अजून 3-4 वर्ष बाकी आहेत। या 3-4 वर्षात तुम्हाला जेवढं काही देता येईल उदगीरचं काही शिल्लक लावली। सगळ्या इमारती बघितल्या, गगनाला गवसणी घालणाऱ्या, रस्ते बघितले, इथलं शिक्षण सुधारलं पाहिजे, संस्कृती सुधारली पाहिजे यासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत करणारा संजय बनसोडे साहेबांच्या सारखा आमदार तुम्ही आम्हाला या ठिकाणी उमेदवार म्हणून 3 वेळा दिला, त्याबद्दल दादांचं आणि तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो। महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा प्रचार करून त्यांना प्रचंड मतांनी मराठवाड्यात नंबर 1 ची मतं देऊन तुम्ही सर्वांनी त्यांना मतांनी प्रचंड मतांनी विजयी केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचाच मनापासून आभार मानतो आणि माझं लांबत असलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम। धन्यवाद। उदगीरच्या नागरिकांच्या मनात विकास नेता, ऊर्जा पुरुष, महाराष्ट्र रत्न म्हणून ज्यांनी स्थान मिळवलं आहे, कामाचा झपाटा काय असतो याचे धडे ज्यांनी अजितदादांकडून गिरवले, त्यांच्या प्रयत्नातूनच उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार आणि आज लोकार्पण झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं स्वप्न साकार झालं आहे। ते उदगीरचे लाडके लोकप्रतिनिधी माननीय संजय भाऊ बनसोडेजी यांनी आता आपले विचार व्यक्त करावेत अशी विनंती। तत्पूर्वी भंतेजी आपलं मनोगत व्यक्त करतील। तत्पूर्वी पूज्य भंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरो हे आपले विचार थोडक्यात व्यक्त करतील। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व मंचावर उपस्थित मान्यवर, मंत्री महोदय, आमदारजी आणि आजच्या कार्यक्रमाचे करते धरते आमचे आमदार संजयजी बनसोडेजी, आदरणीय आमचा सर्व सन्माननीय भिक्खू संघ, उदगीर, जरकोट आणि सर्व लातूर जिल्ह्यामध्ये सन्माननीय उपासक आणि उपासिका, गौरव हा जो होतो आहे तो संजय बनसोडे यांचा गौरव नाही, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होतो आहे असं मी मानतो। आणि बुद्ध विहार हे केवळ पूजेचं, मिटकरी आराधनेचं, आरतीचं केंद्र नाही, तर हे प्रशिक्षणाचं आणि ज्ञानाचं केंद्र होणार आहे हे आपल्याला सांगितलं पाहिजे। बाबासाहेबांचा पुतळा केवळ आमचा भावनिक विषय नाही, केवळ इमोशनल विषय नाही, बाबासाहेबांचा पुतळा हा या देशाचा स्वाभिमान आहे। बाबासाहेबांचा पुतळा या संविधान निर्मात्याचं या देशातलं केलेलं कार्य आहे। SC, ST, OBC आणि महिला
यांच्यावर केलेल्या उपकाराचं ते प्रतीक म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा आहे असं कवाडे साहेब आम्ही मानतो. आणि ते काम संजयजी बनसोडे यांनी केलेलं आहे. याशिवाय या बुद्ध विहाराची नोंद पहिल्याच वर्षी MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये पाटील साहेब विहाराची नोंद MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे. हेही आपल्या उदगीरचं वैशिष्ट्य आहे. आणि केवळ उदगीर किंवा लातूर महाराष्ट्रातच नाही तर इंग्लंड सारख्या ठिकाणी संजयजी बनसोडे यांना पुरस्कार देण्यात येतोय. हेही आमच्या स्वाभिमानाची एक बाब आहे. हेही आमच्यासाठी मोठेपणाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी अजितदादा पवार माननीय उपमुख्यमंत्री यांचे आभार मानेल, यांना धन्यवाद देईल की त्यांनी संजयजी बनसोडे सारखा नेता कार्यकर्ता आमदार या उदगीर आणि जळकोट मतदारसंघासाठी दिला. भरभरून निधी दिला. निश्चितच त्या निधीचं आणि त्यांनी केलेल्या कार्याचं आम्ही कौतुक करतो. भिक्खू संघाच्या विद्यमाने आणि उदगीर लातूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि उपस्थितांना सर्वांना धन्यवाद. आणि आता संजय भाऊंना बोलण्यासाठी पाचारण करते. पण तत्पूर्वी प्रथमेश महेंद्र सोमवंशी वय वर्षे 12 त्यांचे वडील स्टेजच्या बाजूला उभे आहेत. त्यांनी प्लीज यावं आणि प्लीज संपर्क करावा. आणि माननीय अमोलजी मिटकरीजी आमदार महोदय यांना विनंती करते त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सर्व क्रांतिकारी विचारांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या या उदगीर शहरामध्ये परमपूज्य बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले वंदनीय भिक्खू संघ, मंचावर उपस्थित राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब, राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब, ज्यांनी हा देखणा सोहळा अर्थात ही उदगीर नगरी नटवली सजवली, ते या मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे माजी मंत्री आणि सन्माननीय आमदार संजय बनसोडे साहेब, मंचावर विराजमान लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि माजी खासदार आमचे मार्गदर्शक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, अजितदादांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ बंधू अनिल ढिकले साहेब, सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब सोरस्कर, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदर्शजी शिंदे आणि त्यांचा पूर्ण संच ज्यांनी आपल्याला या ठिकाणी उद्बोधन केलं, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या हातावर असलेला सर्व भिक्खू संघ, या सर्वांना मी प्रथमतः मानाचा मुजरा करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आज मला दोघा तिघांनी प्रश्न विचारला की अजितदादा येणार होते तर दादा का आले नाहीत. या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथं उभा आहे. मी आणि बाळासाहेब सारस्कर, इंद्रनीलजी नाईक आम्ही सकाळपासून दादांच्या सोबत आहोत. दुपारी 2 वाजता आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदरणीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचे वडील, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल माजी खासदार रासू गवई साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण अमरावती शहरामध्ये दुपारी 3 वाजता होतं. त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा निमंत्रित होते. पावसाचं भक्कम वातावरण होतं आणि अशा वेळेस यवतमाळवरून पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपताना जात असताना वेळ पाहून दादांनी मला आणि इंद्रनील नाईक साहेबांना सांगितलं की तुम्ही दोघं उदगीरला जा आणि आमचा जो काही संदेश असेल तो घेऊन जा, पण कार्यक्रम विस्कळता कामा नये. मी म्हटलं दादा इतका मोठा कार्यक्रम आहे
बनसोडे साहेबांची नाराजी येणं साहजिक आहे. तिथं उदगीरला गेल्यानंतर अनेक भीम सैनिक, आपले भीम अनुयायी, आपले शिवशाहू फुले आंबेडकर, महात्मा बसवण्णावर जीव ओढणारे सगळे कार्यकर्ते विचारतील. ते म्हणाले, तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास किती माहित आहे? मी म्हटलं, माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला माहित आहे. तुला म्हणा बाबासाहेबांबद्दल मला 2 ओळी तू सांग. म्हटलं, बाबासाहेब हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. हेच लहानपणापासून आम्ही ऐकत आलो आणि ते वास्तव आहे. त्यामुळे याच्या पलीकडे तुला सांगतो. म्हणजे आम्ही दिग्रस दारवा क्रॉस करत असताना हा विषय आहे. ते म्हणले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते, बरोबर आहे. पण भाकरा नांगल सारखं धरण जे पंजाबमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खातं असताना पाण्यापासून वीज निर्मिती होऊ शकते, हे भाकरा नांगल धरण, ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा शोध प्रबंध तयार केल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 ला जी भारतामध्ये स्थापन झाली, त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी किती मिनिटं वेळ आहे? 2 मिनिटं वेळ आहे, त्यातला 1 मिनिट संपला. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे नेते होते. बाबासाहेब आंबेडकरांनी अवैध सावकारी बंद केली होती. जसं आता तुम्ही सांगितलं स्त्रियांवर असलेला उपकार, म्हणजे हा जो पुतळा आपण उभारला, पुतळा उभारताना फटाक्याची आतिषबाजी होत असताना अर्धाकृती चंद्र आकाशात दिसतोय. अनेक लोक भाषण देताना सांगतात की सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही. मी त्याही पुढे जाऊन सांगतो, सूर्यचंद्र नसेल तेव्हा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला, या प्रत्येक मानवाला हे दिशा दाखवणारा असेल. बाबासाहेब आंबेडकर जर शेतकऱ्यांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर स्त्रियांचे नेते होते, बाबासाहेब आंबेडकर जर मानव मुक्तीचं आंदोलन उभे करणारे भारत भाग्य विधाते होते, तर मी शेतकऱ्याच्या कामाला प्राधान्य देण्याकरता जातो. म्हणून आज शेतकऱ्याच्या संदर्भातली जी अडचण आहे, म्हणजे 31,000 कोटी रुपये काल महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरता ज्या ठिकाणी अतिवृष्टी आहे ती प्रोसेस आता सुरू केलेली आहे. आणि त्या संदर्भात कालपासून शेतकऱ्यांचं काही आंदोलनं सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांना बोलून संध्याकाळी 7 वाजता तिथं मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्वाची मीटिंग होती. आणि म्हणून त्यांनी जाताना एवढं सांगितलं, मी जे काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं काम आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरता मी त्या ठिकाणी जातोय. त्यामुळे मी तिथे असलो नसलो तरी सुद्धा तुम्ही सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहात. तुम्ही माझ्या वतीनं हा शुभेच्छा संदेश पोहोचवावा. म्हणून मी महायुती सरकारच्या वतीनं राज्याचे अर्थमंत्री, ज्यांना पाहायला आज आपण सर्वांनी गर्दी केली होती आणि बनसोडे साहेबांचं नाराज होणं स्वाभाविक आहे, म्हणून अनिल ढिकले साहेब कधी कोणा कार्यक्रमात शक्यतोवर जात नाहीत, पण तेही आले. मी आपली अनुमती घेऊन त्यांनी जो संदेश पाठवलाय बनसोडे साहेब, तेवढा एक वाचून दाखवतो. आणि त्यांनी लिहिलेला संदेश असा आहे, उदगीर तालुक्यातील विविध विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण सर्वजण जमलो आहोत. आपल्या सर्वांच्या साक्षीने या विकास कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं असं सुरुवातीला जाहीर करतो, असं अजितदादांनी त्यांच्या या शुभेच्छा संदेशामध्ये पाठवलं व सर्व उदगीरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. उदगीर शहराला संत उदलिक बाबांचा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. संत उदलिक बाबांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा बसवण्णा या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच करत असून यापुढील काळातही आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं करत राहील याची खात्री देतो. आजचा दिवस हा उदगीरकरांसाठी, लातूर जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाचा, ऐतिहासिक आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपण उदगीर तालुक्यातील 215 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहोत. आज आपण ज्या कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले त्यात प्रामुख्याने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचं लोकार्पण, विश्वशांती बुद्ध विहार येथे शिल्पाकृती व गार्डन विकसित करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडो वंडर वर्ल्ड आणि पार्क विकसित करणे, हॅम योजनेअंतर्गत चाकूर ते अतनूर, चाकूर शेळगाव किन्नी यल्लादेवी वडवणा घोणसी गुत्ती अतनूर
रोड स्टेट हायवे 268 अशा एकूण 43 किलोमीटर रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन अशा प्रकारे आज 215 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन झालं आहे। ही सर्व कामे उदगीर तालुक्याच्या विकासाकरता महत्वाची असून सर्वसामान्यांना थेट लाभ देणारी आहेत। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं लोकार्पण केलंय। डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या जगातील सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना आपल्या देशाला दिली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र दिला। बाबासाहेबांच्या विचारांनी ओतप्रोत असलेली उदगीरची ही भूमी या पुतळ्याच्या माध्यमातून आज एक नववैभव प्राप्त करत आहे। मराठवाड्यातील अतिशय देखणं आणि उदगीर शहराच्या सौंदर्यात भर घालणारं बाबासाहेबांचं हे स्मारक प्रत्येकाच्या हृदयात सामाजिक क्रांतीची ज्योत प्रज्वलित केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्तानं आहे। विश्वशांती बुद्ध विहाराचं नवं रूप, शिल्पाकृती आणि गार्डन हे आपल्याला बौद्ध तत्वज्ञान आणि शांतीचा संदेश देईल। मागच्या वर्षी माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं होतं। या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमधून बौद्ध उपासक आणि अनुयायी मोठ्या संख्येने भेट देत असतात। ही महत्वाची बाब आहे। किडो वंडरलँड आणि पार्क हे लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणीच ठरेल। इथं भेट देणारे बौद्ध उपासक आणि अनुयायी तसेच नागरिक आणि लहान मुलं यांच्याकरता विरंगुळा आणि मनोरंजन यासाठी हे पार्क उपयुक्त ठरेल। ह्या योजनेअंतर्गत स्टेट हायवे 268 43 किलोमीटर रस्त्याचं कामाचं भूमिपूजनही आज करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाअंतर्गत या रस्त्याकरता 201 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट या 4 तालुक्यांना जोडणारा भविष्यातील प्रमुख रस्ता म्हणून याकडे पाहिलं जातं। या सर्व कामामागे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि या विधानसभा मतदारसंघाचे पक्षातील आमचे सहकारी संजय बनसोडेजी यांचं महत्वाचं योगदान आहे। त्यांचा सातत्यानं पाठपुरावा आहे। त्याचबरोबर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेही योगदान आहे। त्यानिमित्त मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारने सुरू केलेलं आहे। गेल्या महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला। पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे बहुतांश जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं, घरांचं आतोनात नुकसान झालं आहे। अशा संकटाच्या काळात महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे। अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन प्रयत्न करते आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं आहे। यात आतापर्यंत 8,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं असून याचा लाभ 40 लाख शेतकऱ्यांना होत आहे। आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास परवा मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे। ही मदत पुढच्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। यापूर्वी जशा याद्या मिळाल्या तसा निधी वितरित करण्यात आला असून ज्यांना केवळ 2 हेक्टरसाठी मदत मिळाली आहे त्यांना पुढील हेक्टरसाठीचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। मदतीसाठी 65 मिलीमीटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायती करता 27,000 रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपयाची मदत दिली जात आहे। आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत आहे। केंद्रीय गृहमंत्री श्री अमित भाई शाह यांनी सन 2025-26 या वर्षासाठी राज्य आपत्ती मदत निधीचा केंद्रीय हिस्साचा दुसरा हप्ता म्हणून महाराष्ट्राकरता 1,566 कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली आहे। या मदतीमुळे ऐन सणासुदीच्या काळात पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। अतिवृष्टी झालेल्या भागात दुष्काळी परिस्थिती दिल्या होत्या तशाच सवलती राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे। पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या सवलतींचा समावेश आहे। कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे। शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा एआयचा वापर करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल। येत्या 2 वर्षाकरता त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून
आमच्या राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही तळमळीनं काम करत असतो. सर्वसमावेशक, शाश्वत आणि वेगवान विकास हेच याचं खरं सूत्र आहे. पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचं शिक्षण, कौशल्य विकास, हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासन या 5 सूत्रांवर विकसित महाराष्ट्राची इमारत आपल्याला उभारायची आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. महायुतीचं सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून ते याही पुढे राहील अशी ग्वाही मी या निमित्तानं देतो. आणि उदगीरच्या विकासाकरता निधी कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र अशा प्रकारचा आदरणीय अर्थमंत्री अजितदादांचा हा शुभेच्छा संदेश उदगीरवासियांकरता पाठवला. आपण आदर्श शिंदे साहेबांचे गाणे ऐकत होते, आपण तल्लीन होत होतो. छक्कड आपण ऐकली, बाबासाहेबांची गाणी ऐकली. मला वंदनीय भिक्खूंनी म्हटलं की एक 4 ओळी तुम्ही गाऊन टाकजा. तर जाता जाता मी त्यांच्या आजोबाचं एक गीत आहे, रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, रणशिंग फुंकिले भीमा तू. हे खरंच आहे. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. आणि बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. रणशिंग फुंकिले भीमा तू जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी. जोगेंद्र कवाळे सर स्टेजवर असताना माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता बोलू शकत नाही, पण एक सांगतो, प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज उदगीरमध्ये उभारला गेला. तो पुतळा म्हणजे ती व्यक्तिपूजा नाही, ती प्रतिमा पूजा नाही आणि आपण काही भक्त नाही, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून वामनदादांनी असं म्हटलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, मताचे म्हणजे विचाराचे, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते, वाणीत भीमा आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. मला इथं बोलावलं, आम्हाला बाबासाहेबांची प्रतिमा देऊन सन्मान केलं. त्याचबरोबर भारतीय संविधानाची उद्देशिका पण बनसोडे साहेबांनी दिली आणि त्याचं पहिलं लाईन आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक म्हणजे भारतामध्ये राहणारे हिंदू, मुसलमान, ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, लोहार, चांभार, सुतार, कुंभार हे 18 पगड जाती आम्ही सगळे भारतीय आहोत. हीच आमची ओळख आणि हीच आमची जात. वी द पीपल ऑफ इंडिया एवढीच ओळख कायम ठेवा. एवढं बोलतो. माझा सन्मान केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इतका अद्भुत सोहळा दाखवल्याबद्दल संजय बनसोडे साहेबांच्या पायी नतमस्तक होतो. तुकाराम महाराजांच्या शब्दात, काय वर्णू आता न पुरे ही वाणी, आणि मस्तक चरणी ठेवीत असे. आपल्या चरणावर साष्टांग दंडवत देतो. एकदा जोरदार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. धन्यवाद मिटकरीजी. तुम्ही काही काळासाठी आम्हाला इथं अजितदादा आले असंच वाटलं. खूप खूप आभारी आहोत. आणि आता संजय भाऊ आपल्याला विनंती करते, आपण बोलावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थित पूजनीय भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू महासंघ, भंते पयानंद थेरो, भंते नागशेनजी बोधी थेरो, मंचावरील सर्व भिक्खू संघ, या सर्वांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आणि कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष
आदरणीय प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री इंद्रजीतजी नाईक साहेब, खासदार आणि लोहा कंधारचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, ज्यांचा अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी भाषण ऐकला, ते आमदार अमोलजी मिटकरी साहेब, राज इन्फ्राचे एमडी राम उदयसिंग निंबाळकरजी, बाळासाहेब सुळसकरजी, आपल्या भागाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय गोविंदांना केंद्रे साहेब, ज्यांनी या भागाचं 35 वर्ष नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, ते भारतीय जनता पार्टीचे नेते राजेश्वररावजी निटोरे साहेब, राहुलजी केंद्रे साहेब, व्यंकटजी बेदरे साहेब, रामचंद्रजी तिरोके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाचे अध्यक्ष बालाजी भोसले साहेब, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बेंबडे साहेब, शहराध्यक्ष सय्यद जानिमियाजी, कार्याध्यक्ष अमोल आनकेलेजी, जे कार्यकारी अध्यक्ष प्रशांतजी पाटीलजी. आता मी सगळ्यांचे या ठिकाणी नाव घेऊ शकतो, वेळ खूप झालाय. आणखीन आपल्याला महागायक आदर्श शिंदे साहेबांचं गीत गायनाचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी ऐकायचा आहे, म्हणून उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यातून आलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व बौद्ध उपासक उपासिका, बंधू भगिनीनो, पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास ज्या मान्यवर नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार सुद्धा या ठिकाणी मी करतो. मित्रांनो, आजचा दिवस हा केवळ एक समारंभ नाही, हा दिवस आहे अभिमानाचा. आपल्या सर्वांच्या भावनाचा ठाव घेत इतिहास घडवणारा, आपल्या मातीत, आपल्या उदगीरच्या भूमीत भारताचे रत्न, संविधानाचे शिल्पकार, कोट्यवधीच्या हृदयात देवसमान स्थान मिळवलेले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकत्री पुतळ्याच्या अनावरणाचा आज मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा उत्सव, आपल्या समतेच्या स्वप्नांचा विजय. आज माझ्या सर्व मतदारसंघातील माझ्या बांधवांना, भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सलग 3 वेळेस या जनतेची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला दिली. मी आपला सदैव या ठिकाणी ऋणी आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या पुतळ्याचं तर लोकार्पण सोहळा झालाच, पण त्याबरोबरच उदगीर शहरामध्ये जे आपण भव्य दिव्य असं बौद्ध विहार उभा केलं, त्या बौद्ध विहारामध्ये तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे, अनेक चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे, म्हणून त्याचं सुशोभीकरण करण्याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी दिला. माझ्या उदगीर शहरातील आणि जनतेला एक चांगलं गार्डन निर्माण केलं पाहिजे, म्हणून त्या माध्यमातून सुद्धा आपण कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन आपण ते गार्डन उभा करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करतोय. आणि त्याचबरोबर तिसरं जे भूमिपूजन झालं ते गव्हाण टू चाकूरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून
माझ्या डोंगरी भागातील सातत्यानं जनता माझ्याकडे मागणी करत होती, भाऊ जसं आष्टामोड ते उदगीरचा तुम्ही रस्ता केला, जसं जाम ते तोगरीचा रस्ता केला, त्याच पद्धतीचं आम्हाला गावांपासून निघाल्यापासून आम्हाला हायवेला जोडण्याकरता 1 तासाच्या आत लातूरला त्या ठिकाणी आम्हाला पोहोचलं पाहिजे, असा रस्ता आम्हाला त्या ठिकाणी करून द्या असं आम्हाला त्या ठिकाणी सुचवल्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपण 200 कोटी रुपयाचा हॅम 2 चा रस्ता आपण त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं रस्त्याचं काम आपण एक नामवंत कॉन्ट्रॅक्टर राम उदयसिंग निंबाळकर यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतोय। मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असताना उदगीरमध्ये भव्य अशा प्रशासकीय इमारती उभ्या राहिल्या, प्रत्येक समाज घटकासाठी सभागृह निर्माण झाले, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभा राहतोय। आपल्या आशीर्वादाने तमाम मानव जातीला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचं प्रतीक असलेलं भव्य असं विश्वशांती बुद्धविहार त्या ठिकाणी साकार झालं आणि त्या बुद्धविहाराच्या लोकार्पणासाठी महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू मॅडम आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब सुद्धा त्या क्षणी उपस्थित राहिले। तो क्षण आमच्या हृदयात कायमचा कोरला गेलेला आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एक नाव नाही, तो एक विचार आहे, एक क्रांती आहे, एक चेतना आहे। बाबासाहेब एकदा म्हणाले, स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षण घ्या, संघटित राहा आणि संघर्षाच्या वाटेवरच्या मार्गाने समाज उन्नत करा। या एका वाक्यातच त्यांनी कोट्यवधीच्या हृदयात स्वाभिमानाचं बी पेरलं। दलित, शोषित, पीडित, वंचितांना त्यांनी दिलं नवजीवन, दिला आत्मविश्वास आणि दिला एक अद्भुत शस्त्र, ते शस्त्र म्हणजे भारतीय संविधान। मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून संविधानाबद्दल चुकीची दिशाभूल करणारा नेरेटिव्ह पसरवलं, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना संख्याबळ हवं तितकं मिळालं नाही, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातल्या आणि देशातील विविध ठिकाणच्या निवडणुकीत जनतेने ठाम उत्तर दिलं, बाबासाहेबांचं संविधान बदलण्याची ताकद या देशात कोणत्याही मायच्या लालात नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना स्पष्ट बहुमत सरकार देऊन लोकांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी दिली। हा जनतेचा आत्मसन्मान आहे, हा भारताचा आत्म्याचा जयघोष आहे। म्हणून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब हे सर्वजण बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा जपत आहेत। लंडनमधील बाबासाहेबांचं घर विकत घेऊन तमाम भारतीयांचा सन्मान त्या ठिकाणी वाढवला। आज तुम्हाला सांगू इच्छितो, मुंबईमध्ये जे इंदू मिलच्या जागेवरती जवळजवळ 1,500 कोटी रुपये खर्च करून भव्य स्मारक उभा करण्याचं काम सुरू केलं आहे। त्या स्मारकाचं चित्र डोळ्यासमोर उभा केल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू त्या ठिकाणी येतात। आपण ज्या भूमीत उभे आहोत ती भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, जगज्योती महात्मा बसवेश्वरांची भूमी आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची पूजा करत त्यांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवणाऱ्या सजग नागरिकांची त्या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, गेल्या महिन्यामध्ये किंवा आज तागायत माझ्या उदगीर आणि जळकोट परिसरामध्ये प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये शेतीचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन
त्यांना धीर देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने जवळजवळ 31,000 कोटीचं पॅकेज देऊन माझ्या शेतकरी बांधवाला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि मी तुम्हाला माहित असेल, दिवाळीच्या अगोदर ज्या लोकांचं आयुष्य ज्यांनी पुरामध्ये वाहून गेले, जे पशुधनाचं मृत्युमुखी पडले, त्या बांधवांना सुद्धा अभय पुतळा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ आपण 62 लाख रुपये मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आज मी जास्त काय बोलत नाही. खरं तर दादा येणार होते, पण विदर्भामध्ये शेतकऱ्याचे आंदोलन खूप मोठं चिघळलेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्याला मदत करावी ह्या भावनेतून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये एक अति महत्वाची बैठक त्या ठिकाणी लावली आणि मग त्या बैठकीला मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जावं लागलं आणि म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे सहकार मंत्री, दुसरे मंत्री आणि त्यांचे PS त्या ठिकाणी पाठवले. आज आपण ज्या पुतळ्याचं अनावरण करीत आहोत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणजे केवळ धातूची मूर्ती नाही, तर तो आहे स्वाभिमानाचं प्रतीक, तो आहे समतेच्या तत्वांचं दूत. तो पुढच्या पिढ्यांना सांगेल की संघर्षातला प्रत्येक अश्रू एका नव्या इतिहासाला जन्म घडवतो आणि बाबासाहेबांनी पेटवलेली समतेची ज्योत कधीच विझणार नाही. ती ज्योत भारताचा आत्म्याचा प्रकाश आहे. चला, या ऐतिहासिक क्षणी आपण सर्वजण एकच प्रतिज्ञा घेऊया, संविधानाचं रक्षण करू, समतेचा विचार जपू आणि बाबासाहेबांचा वारसा पुढे नेऊ. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि जाता जाता सर्व माझ्या जिल्ह्यातील बांधवांना मी विनंती करतो की महाराष्ट्रातील हे तिन्ही नेते काम करणारे नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. जसं तुम्ही विधानसभेला भरघोस मताने या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मताने मला निवडून दिलात, त्याच पद्धतीनं ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून मला निवडून आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील, त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका होतील. ज्या पद्धतीनं महायुतीला राज्यामध्ये तुम्ही स्पष्ट बहुमत, थम्पिंग मेजॉरिटी त्या ठिकाणी आणली, त्याच पद्धतीनं आपल्याला नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीत सुद्धा महायुतीला प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून द्यावं असं नम्र आव्हान सुद्धा या ठिकाणी मी करतो. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि मोठ्या संख्येनं जनतेचं प्रेमळ उपस्थितीचं मी मनापासून आभार मानतो. माझ्या वाणीला इथे विराम देतो, पण मतदारसंघातील विकासासाठीच्या संघर्षाला नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. जय संविधान, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद संजय भाऊ. दलित पॅंथर चळवळीतून प्रेरणा घेऊन सामाजिक न्यायासाठी लढणारे झुंजार नेते, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली असे आम्ही ठरेल. मी माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडेजी यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणिक भगवान तथागत विश्वभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समस्त थोर पुरुषांच्या चरणी मी त्रिवार वंदन करतो. माजी मंत्री आणि केवळ उदगीरचा नाही तर मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा गौरव मी ज्यांना म्हणतो ते आमचे मित्र आमदार संजय बनसोडेजींच्या कर्तृत्वाची पावती देणारा हा प्रसंग आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हे तर देशाच्या नकाशावर
उदगीर शहराचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरण्याचं काम संजय बनसोडे यांनी केलं आणि आज विश्वभूषण बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा च्या अनावरणाचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला। या ठिकाणी उपस्थित राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमचे मित्र मिटकरीजी, आमदार मिटकरीजी, पूज्य भदंत आणि भिक्षू संघ, मंचावर विराजमान महायुतीचे सर्व नेते मंडळी, कार्यक्रमाचे आयोजक, सन्माननीय संजय बनसोडेजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मित्रांनो, आदर्श शिंदे यांचं गायन आपण ऐकलं आणि मध्ये मध्ये एक अनाउन्समेंट येत होती, कोणाचा तरी मुलगा हरवला आहे, त्यांनी यावं आणि घेऊन जावं। हा देश देखील माणुसकीला हरवलेला होता, पारखा झालेला होता। समता, बंधुत्व, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्यांना हरवलेला हा देश पुन्हा मानवी मूल्याच्या छत्रछायाखाली आणण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने केलं। ही राज्यघटना म्हणजे देशाची शान आहे, आन आहे, देशाचा सन्मान आहे, देशाची इज्जत आहे, देशाच्या एकात्मतेचं, अखंडतेचं प्रतीक आहे आणि या देशातील गोरगरीब जनतेला आकाशाची गवसणी घालण्याची शक्ती देणारं संविधान आहे। अशा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा संजयजी बनसोड यांनी निर्माण केला। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। एक कवि म्हणतो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। उड़ान पंखों से नहीं, हिम्मत और हौसलों से होती है। ही हिम्मत आणि हौसला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं, अजितदादासारख्या नेत्यांच्या सहकार्यानं आमच्या संजयजी बनसोड यांना मिळाले आणि त्यातून उदगीरचे शिल्पकार ठरले संजयजी बनसोडे। केवळ या कालावधीमध्ये ज्यांना विकासाची दृष्टी आहे, लोकांच्या कल्याणाची जाणीव आहे, विकासाचं महात्मा ज्यांना कळतं आणि आपल्या मतदारसंघातील सर्व लोकांना न्याय कसा मिळेल, त्यांचं जीवन सुखी कसं होईल, मग तो महापुराने पीडित असलेला, अतिवृष्टी पीडित आमचा शेतकरी असेल, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चार सुखाचे दिवस कसे येतील हे स्वप्न पाहणारा संजयजी बनसोडे हा नेता आमच्या याला लाभला, उदगीरला लाभला। हे आमच्या उदगीरच्या जनतेचं मोठं भाग्य आहे। आता ही विकासाची जी दृष्टी आहे त्याला बळ देण्याचं काम आमच्या अजितदादांनी केलं पाहिजे। सर्वांनी दुसरी मागणी केली आणि जेव्हा नेत्याचं पाठबळ आणि शक्ती जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला मिळते तेव्हा कार्यकर्ता स्वतः घडत जातो, समाजाला घडवत जातो आणि फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन, समतेचा झेंडा घेऊन समाजाला सुखाचे दिवस प्रदान करण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला माहीतच आहे बाबासाहेब, आता इथे या ठिकाणी जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणा आपण देतो, प्रत्येक वेळी देतो। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील साहित्यिक, या देशातील विद्वान लोक सूर्याची उपमा देतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सूर्याची उपमा देतात। कोणी त्यांना प्रज्ञा सूर्य म्हणतो
कोणी ज्ञानसूर्य म्हणतो, कोणी समतेचा सूर्य म्हणतो, कोणी बंधुत्वाचा सूर्य म्हणतो. आंबेडकर नावाच्या सूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं, हे सूर्या, तू तिथला सूर्य आहेस, मी इथला सूर्य आहे. आंबेडकर नावाच्या सूर्यानं आकाशातल्या सूर्याला सांगितलं, हे सूर्या, तू तिथला सूर्य आहेस, मी इथला सूर्य आहे. आपण ठरवूया, आपण करार करूया, तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी साऱ्यांना प्रकाशित करीन. या देशातील 140 कोटी लोकांच्या जीवनामध्ये समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा आणि माणुसकीचा प्रकाश पोहोचवण्याचं काम मी करेन. हा अशा प्रकारचा प्रज्ञा सूर्य. बराक ओबामा जेव्हा भारतामध्ये आले, ते अमेरिकेला परत गेले, तेव्हा काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, आंबेडकर जर आमच्या देशात पैदा निर्माण झाले असते, जन्म घेतला असता, तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं, सूर्य म्हटलं असतं. अशा प्रकारची उक्ती अमेरिकेचे बराक ओबामा सारख्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली आहे. मित्रांनो, आजच्या ह्या प्रसंगी खरं पाहिजे आमचे बरेचसे आमचे मंत्री लेखक आहेत, भिक्षू संघ आहे, आपण सर्व आपण आहोत. आमचा आदर्श शिंदे देखील या ठिकाणी आहे. याचे गाणे पुन्हा आपल्याला ऐकायचेच आहेत. पण एक गोष्ट निश्चितच आहे, एक संधी पुन्हा या उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून जेव्हा संधी मिळाली, तेव्हा संधीचं सोनं करण्याचं काम संजय बनसोडे यांनी केलं. अशीच एक संधी पुन्हा एकदा अजितदादांनी आणि महाराष्ट्राच्या सरकारने आमच्या संजय बनसोडेला दिली, तर निश्चितच आमच्या या उदगीरचं नाव सोन्याच्या अक्षराने मराठवाड्याच्या नव्हे महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात लिहिल्या गेल्याशिवाय राहणार नाही. या उदगीरचं नाव केवळ महाराष्ट्राच्या नकाशावर नाही, ते विश्वशांती बुद्ध विहार मगाशी मी दर्शन म्हणजे बघा, या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमना या ठिकाणी पाचारण केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेत आणि हजारो लोकांच्या साक्षीनं देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते एका अप्रतिम अशा प्रकारच्या विश्वशांती बुद्ध विहाराचं उद्घाटनचा कार्यक्रम संजय बनसोडे यांनी घडवून आणला. ही उर्मी आहे, ही ताकद आहे, ऊर्जा आहे. ही ऊर्जा संजय बनसोडेंना देण्याचं काम महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारने केलं पाहिजे. आमचं जीवन सुखी झालं पाहिजे. दुसरं काय पाहिजे आपल्याला? सर्वसामान्य जनतेचं जीवन सुखी झालं पाहिजे. कष्टाची भाकर आमच्या गोरगरीब जनतेला इज्जतीनं सन्मानानं खाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना या देशामध्ये सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताठमानेने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्याचं काम संजयजी बनसोडे करतायत. त्यांना अजितदादांनी पुन्हा प्रचंड अशा प्रकारची ताकद देऊन त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आजच्या या प्रसंगी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर पुरुषांना अभिवादन करतो. संजयजी बनसोडे यांचं उज्ज्वल भविष्य आहे. भागाचा विकास आणि शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सतत कार्यरत असणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील साहेब हे विकास आणि लोककल्याणाच्या कार्याला नेहमीच पाठबळ देत आले आहेत. सहकारातून समृद्धी साधण्याचा त्यांचा प्रयत्न उदगीर भागाला नवी दिशा देणार आहे. माननीय पाटील साहेबांनी आता आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतिपुतळ्याचा अनावरण सोहळा, लोकार्पण सोहळा आज उदगीरमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भदंत उपगुप्त महाथेरो राष्ट्रीय अध्यक्ष भिकू संघ, भिकू दयानंदजी थोरे लातूर,
माझे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ सहकारी जोगेंद्रजी कवाडे साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष पीपल रिपाई, ज्यांच्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. अनेक दिवसापासून त्यांच्याबद्दल मी ऐकत होतो, पण आज मला प्रत्यक्षात लाभ भेटला. या महाराष्ट्राचे थोर गायक आदर्शजी शिंदे या ठिकाणी आपल्याला ज्यांनी निमंत्रित केलं ते आमच्या वहिनी श्रीमती शिल्पाताई संजय बनसोडेजी, सवस्त्री बनसोडे. कार्यक्रमाला उपस्थिती लावून आत्ताच गेलेले इंद्रजील नाईक, पालकमंत्री गोंदिया, माजी खासदार आणि लोहा आणि कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, परिषदेचे आमदार अमोलजी मिटकर साहेब, माझे जुने ज्येष्ठ सहकारी गोविंदांना केंद्रेजी, माजी आमदार राजेशरावजी निटोरे सावकार, माजी नगराध्यक्ष राहुल भैया केंद्रे, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्यंकटरावजी बेदरे साहेब, अफसर बाबा शेख, निवर्तराव कांबळे, बाळासाहेब सोळकर, ब्रह्माजी केंद्रे, रामचंद्रजी तिरुके, अनिलजी डिकले, सहाय्यक उपमुख्यमंत्री अजितदादा, सुदर्शनजी मुंडे, राहुल आंबेसंगे, उदयसिंग ठाकूर, रामदास बेंबडे, मनमत आप्पा खिडे, बबनराव भोसले, बालाजीराव भोसले, प्रशांत पाटील, धनाजी मुळे, शफीभाई हसमी, विठ्ठलराव चव्हाण, प्रमोद केंद्रे, प्रभातीताई कांबळे, नगराध्यक्षा जळकोट, सय्यद जिनमिया, बाळासाहेब पाटोदे, उदयजी मुंडकर, गजानन दळवे, चंद्रकांतजी, पत्रकार मित्र, अन्य मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या उदगीर शहरामध्ये इतिहासामध्ये नोंद व्हावी अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी उदगीरकरांनी घेतला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकत्री पुतळा व या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच विकास कामाचे भूमिपूजन. उदयगिरी बाबाच्या या नगरीमध्ये अतिशय शांतता प्रिय गाव, संस्कृतीचं जतन करणारं, खेळाचं, संगीताचं, ज्ञानाचं, व्यापाराचं, या शहरामध्ये उदगीरचं पवित्र अशी भूमी जिथे खऱ्या अर्थाने समतेचा वारसा व वसा जोपासला जातो. आपण सर्वजणच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की या ठिकाणी आपण सर्वजण वास्तवात आहात. आपण केवळ एक पुतळा उभारायला सांगितलं मित्रांनो. आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथं जन्मले नसते तर आजचा दिवस मी तर आमदार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा देखील राहू शकलो नसतो. ज्यावेळेस या देशाची घटना लिहायची होती त्यांनी जगाचा सगळ्या घटनेचा, लोकशाहीचा अभ्यास केला आणि आपल्या या देशाला कोणती घटना पूरक आहे अशा प्रकारची एक वेगळी लोकशाही देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि करत असताना या पूर्वीच्या कालखंडामध्ये एखादा राजा दुसऱ्या राज्यावर कारण नसताना शक्तीच्या बळावर राज्य करायचा आणि दोन राज्यामध्ये खूप तुंबळ युद्ध व्हायचे. इकडून तरणे बाण काही सैनिक मारायचे, इकडून तरणे बाण सैनिक मारायचे. आणि या राज्यात देशाची अशी प्रथा होती की राज्याचा मुलगा अपंग असतो, बहिरा असो, त्याला वारसा हक्काने त्या ठिकाणी पुढचं काम करायची संधी भेटायची. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की आता ते किल्ले जर तुम्हाला जिंकायचे असतील तर वेगळ्या पद्धतीचे 5 किल्ले निर्माण केले. तो म्हणजे पहिला म्हणजे ग्रामपंचायतीचा किल्ला निर्माण केला, दुसरा केला पंचायत समिती उदगीरच्या, तिसरा केला जिल्हा परिषद लातूरची, चौथा केला आज मुंबईमध्ये ज्या विधान भवनामध्ये आम्ही काम करतो, तुमचे आमदार त्या विधान भवनाचं नेतृत्व करतात, ते चौथा केला. आणि 5वा म्हणजे या देशाची संसद भवन. अशा 5 किल्ल्याची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
मग या किल्ल्यामध्ये जायचं असेल तर वंश परंपरेची आवश्यकता नाही, या जनतेमध्ये जावं लागेल, लोकांमध्ये कामं करावं लागेल आणि लोकांच्या मताच्या माध्यमातून ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता येईल. म्हणून या किल्ल्यामध्ये जात असताना एकाचाही जवानाचा इथं या ठिकाणी मृत्यू होत नाही. ही अशा प्रकारची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, हे आपण कधी विसरू शकत नाही. लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य, लोकांच्या हिताचं बहुजन समाजाचं दिलं. मिटकर साहेबांनी त्याचा उल्लेख केला. भाकरा नांगलच नाही तर मित्रांनो, आज जे नदी जोडचा प्रोग्राम आहे त्याचे निर्माते कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रत्येक गोष्ट तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बघा. कलर कॉम्बिनेशन त्यांच्यासारखं कुणालाच नाही. सिंचनाच्या बद्दलची माहिती त्यांच्या एवढी कुणालाच नव्हती. फायनान्सच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये अनेक लेख लिहिले, समाजाला मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत. आणि असा बहुआमी नेता आमच्या देशामध्ये एक सुपुत्र जन्माला आणि त्याची ख्याती जगामध्ये पसरलेली आहे. आणि त्याचं काम उदगीरकरांनी आणि संजय भाऊच्या माध्यमातून, पुतळ्याच्या माध्यमातून एक आपल्या समोर स्टॅच्यू उभा केलेला आहे. आपण महापुरुषाचे कशासाठी स्टॅच्यू उभा करतो? त्यांच्या कामाची आठवण व्हावी, सकाळी उठल्यावर त्यांना नतमस्तक व्हावं, त्यांनी दिलेल्या दिशेनं जाण्याचा आपण थोडा तरी प्रयत्न करावा, ही भूमिका घेऊन आतापर्यंत आपण अशा बसवेश्वराचा असेल, शिवाजी महाराज असेल, शाहू फुले आंबेडकर असेल, अशा महान आपल्या देशातल्या लोकांचे आपण पुतळे करत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधारलेल्या समाजाला शिक्षणाचा दिवा दिला, असमानतेतून समतेचा मार्ग दाखवला आणि अन्यायातून न्यायाच्या लढाईची ज्योत पेटवली. मित्रांनो, आपण खूप नशिबान आहोत. त्यावेळेस कुत्र्या मांजराला तळ्यावर पाणी पिण्याची व्यवस्था होती, पण ह्या समाजाला अस्पृश्यतेच्या माध्यमातून तिथं जाता येत नव्हतं. इथं बघितलं आपण, परमेश्वराने माणसं दोनच जात निर्माण केली, एक स्त्री आणि पुरुष. पण मनुस्मृतीच्या माध्यमातून अनेक या समाजामध्ये अन्याय केला, अत्याचार केला. त्याला खऱ्या प्रकारची दिशा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. सतत म्हणत असतात डॉक्टर आंबेडकर साहेब, अन्याय करण्यापेक्षा करणारा त्याच्यापेक्षा दोषी आहे. ही भूमिका घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि आपल्याला शिक्षणाबद्दलचं महत्व पटवून सांगितलं. बहुजन समाजाला सांगितलं, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अन्याय न्यायाच्या लढ्यातील ज्योत आपल्याला पेटवली. आज त्यांच्या पूर्णकथी पुतळ्याचे लोकार्पण करताना आपण त्या प्रत्येक संघर्षाला नतमस्तक होत आहोत. हे सहजासहजी भेटलेलं नाही मित्रांनो, आपण खूप नशिबान आहोत. आणि म्हणून आता आपलं काम आहे हे जपणूक करणं, त्यांचे विचार जपणं आणि त्या आदर्शाने चालण्याचं काम आपल्याला करायचे आहे. समता, बंधुत्व या मूल्यावर उभा समाज नेहमीच अमर असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलं आपल्याला, मनुष्य जन्मशे महान नाही, कर्मशे महान आहे. तुम्ही कुण्या घरात जन्मला याला महत्व नाही, कर्म कोणते करता त्याला महत्व आहे. तोच धागा धरून आज आपल्या उदगीर मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी संजय भाऊ करतायत. त्या उदगीरच्या जनतेचे खास करून मी आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. पहिल्या वेळेस 2009ला पराभूत झाला, पण गडी थकला नाही, पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. जिथं हरपले तिथंच हुडकायचं म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर उभा राहिले आणि तुमचं कौतुक करतो. एका तरुण पोराला आपण या ठिकाणी काम करायची संधी दिली. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे पारखे आहात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यावेळेस तुम्ही संजय भाऊला मतदान केलात. तुमच्या आशीर्वादाच्या बळावर अजितदादा पवार साहेबांनी पहिल्या झटक्यामध्ये मंत्री केलं.
हे आमच्या पक्षाचं भूषण होतं, आज बी आहे. आणि त्याच तोडीनं संजय भाऊनी त्या खात्याला न्याय दिला आणि या उदगीर मतदारसंघात लातूर जिल्ह्यामध्ये एक विकासाचा डोंगर उभा केला. नवीन माणसाला उदगीर बघितलं आणि आता उदगीर बघितल्यानंतर लक्षात येतंय की विकास काय असतोय. म्हणून तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पुन्हा एवढंच करून मी थांबला नाही तर या 2019च्या निवडणुकीमध्ये पुन्हा त्यांच्या कामाचं मागं तर काहीच बघितलं नव्हतं, पण त्याची उतराई संजय भाऊनी कामातून केली. बॅरेजेस केले. आताच कवडे साहेब सांगितलं ह्या उदगीर शहराची ओळख तसे भारतामध्ये तर आहेच, पण बदलल्या काळामध्ये उदगीरची ओळख थोडी विसरले होते लोक. आज उदगीरची ओळख पहिली म्हणजे आमच्या फुटबॉलच्या गेम मध्ये, उदगीरची ओळख म्हणजे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखणारी, उदगीरची ओळख म्हणजे इथला व्यापार, इथल्या दाळदारी मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय घेतलं, डोळ्याचं पारणं फेडायचं काम केलं. त्यावेळेस या चळवळीचा लाभ आमच्या इथल्या साहित्यिकाला झाला. तरुण पिढी त्याच्या माध्यमातून वाचायला सुरुवात केली. ते इतिहास आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्याच्यावरच थांबले नाही तर या ठिकाणी जे बौद्ध विहार उभा केला, मग याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे आहे तर संजय भाऊनी देशाच्या राष्ट्रपती महामहिम मुर्मू साहेबाला बोलून घेतलं आणि त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं. म्हणून असा इतिहास निर्माण करणारा माझा मित्र या ठिकाणी उभा राहिला आणि चांगलं काम केलं. संजय भाऊचं कौतुक करून आपण थांबणार बरोबर नाही. त्याच्या पाठीमागे एक आदर्श शक्ती आहे, ते म्हणजे आमची वहिनी आहे. वहिनीनं जर संजय भाऊ तुम्हाला साथ दिली नसते तर हे तुम्हाला खेळ खेळता आला नसता. वहिनीचं अभिनंदन करतो. तुम्ही त्यांची योग्य सेवा केला, घराकडची काळजी करू दिला नाहीत. प्रत्येक माणसाच्या यशस्वी माणसाच्या पाठीमागे स्त्री असते आणि म्हणून त्या भगिनीचं देखील माझ्या वतीनं आणि तुमच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांनी आमच्या संजू भाऊची देखभाल केली. तसेच विश्वशांती बुद्धविहार, शिल्पकती गार्डन विकास करणे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किडवण लँड आणि पार्क विकसित करणे, या कामाचे भूमिपूजन आज झालेलं आहे. अजून आपल्या शहरासाठी अजून काहीतरी दिलं पाहिजे अशा प्रकारची सारखी त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता असते. शहराला अजून नवीन योजना काही द्यायचे का तर त्या गोष्टीचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. या विकास कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सेवा उपलब्ध होतील. त्याचबरोबर रस्त्याच्या कामामुळे विकासाचा नवा अध्याय दिला जाणार आहे. अनेक रस्ते केलेत, अजून आपल्याला करायचे. सगळ्यात मागं ठेवलाय आमचा उदगीर आणि शिरूरचा, ते देखील संजय भाऊ करणार आहेत. आम्ही दोघं जण मिळून, कारण जुनं नातं आहे आमचं उदगीरकरांचं. आम्हाला देखील येण्यासाठी, तुम्हाला येण्यासाठी चांगला रस्ता करायचा आहे. संजय भाऊ ह्या ट्रम मध्ये ते करून टाका आणि मग आपलं जे राजकीय काम आहे, जे आपली अस्मिता आहे, ते जोडायचं काम करू. उदगीर विधानसभा मतदारसंघात सहकार चळवळ निश्चितपणे सक्षम करण्याचा आपण भर देणार आहोत. मराठवाड्याचा सर्व विकास व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमने सांगितल्या सहकार मर्षी आहेत. ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब. लाडक्या बहिणीमुळे आमचं सरकार आलं. महायुतीच्या लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणून सरकार आल्यामुळं हे सहकार चळवळीचं खातं आतापर्यंत मराठवाड्यात 1-2 वेळेस आलं होतं. हे सतत पश्चिम महाराष्ट्राकडे राहायचं आणि दादाने आणि नेत्यांनी विचार केला की आता आम्हाला मराठवाड्याला सहकार चळवळीमध्ये आम्हाला पुढे आणायचं असेल, विदर्भाला पुढे आणायचं असेल, खानदेशाला पुढे आणायचं असेल तर आपल्याला मराठवाड्यातल्या माणसाला. आज आपल्या गावातली दूध डेअरीची हालत काय झाली. देशामध्ये आमचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी देशामध्ये अशा प्रकारचं एक सहकारिता खात्याची निर्मिती केली. या खात्यामुळं धनंजय गाडगीळ,
विखे पाटील, पंजाबराव देशमुख, मोहिते पाटील या लोकांनी ही चळवळ उभा केली, म्हणून आज महाराष्ट्राची ओळख भारतात नाही तर देशामध्ये, जगामध्ये झालेली आहे. आज या सहकारी चळवळीच्या माध्यमातून सरकारमध्ये जेवढे एम्प्लॉईज काम करतात तेवढे लोक सहकार चळवळीमध्ये करतात. देशामध्ये 30 कोटी लोक चळवळीत काम करतात, पण याच्यावर आपल्याला थांबता येणार नाही. आज तरुण मुलाला हाताला काम लागत नाही, महिलाला या प्रक्रियेमध्ये घ्यायचे आहे, म्हणून हे वर्ष सहकार चळवळीचं वर्ष घोषित केलंय. आपल्याला या सहकारीच्या माध्यमातून कारखानदारी उभा करतील, त्या भागाचा कायापालट झालेला दिसतोय. सूतगिरण्या उभा केल्या, बँका उभा केल्यात, पतसंस्था उभा केल्यात, मजूर संस्था उभा केल्यात, दूध डेऱ्या उभा केल्यात. आता तर महिलांसाठी देखील आमच्या लाडक्या बहिणीला असा कायदा केला, त्याने देखील महिलांसाठी एक सहकारी संस्था काढावी आणि त्याच्यामधून आपल्याला काम करून घ्यावं, त्याची देखील सरकारने परवानगी दिलेली आहे. बाळासाहेब जाधव साहेब असताना शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेस उदगीर आणि अहमदपूर हा डोंगराळ तालुका आहे, अतिशय विचार करून आपल्याला दूध डेअरी दिली होती. पण काहीतरी चुकीचे माणसं या क्षेत्रात आल्यानंतर नुकसान झालं. मित्रांनो, आपण आज उदाहरण मी देतो, अनेक वेळेस दिलंय. कोल्हापूरमध्ये एकट्या गोकुळचं 20 लाख दर दिवसाला दूध आहे. अण्णा 50 रुपये भाव धरला तर 20 लाख गुणिले 50, इथे व्यापारी बसले, एका दिवसाचा पैसे तिथे किती येत असतील सांगा, आणि 10 दिवसाला त्याचं पेमेंट मिळत आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही चळवळ धवल क्रांती घडली. संजय भाऊ, पुन्हा एकदा आपण दोघंजण मिळत आणि या दूध डेअरीला काय करायचे, पुन्हा एकदा सहकारी चळवळीच्या माध्यमातून या डेअरीला चालना द्यायचं काम करून अशा प्रकारचं आजच्या दिवसानं तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो. मला सांगा, शेतकऱ्याचं तर खूप मोठं वरदान आहे. आज शेती परवडत नाही, निसर्गाच्या कृपेमुळे खूप नुकसान झालं यावर्षी. 10 दिवसाला पैसे, 30% चारा आपल्या घरी, आणि त्याच्या शेणखतामुळे पुन्हा शेतीचा पोत सुधारत आहे. जिथं जिथं धवल क्रांती घडली, नगरमध्ये, पुण्यामध्ये, बारामतीमध्ये एका डेअरीचं, तिथं कोऱ्याप्पाची, वारणा वेगळी, अनेक डेअरी आहेत. आज देशामध्ये अमोलनं किती मोठं काम केलं. काय असेल तर एमडीची कल्पना केरळचा एमडी होता, पटेल साहेबांनी सुरू केलेली डेअरी आज पूर्ण देशामध्ये ते काम करते. आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये क्रांती घडवण्याचं काम त्या दुधामधून घडलेलं आहे. ते इथल्या भागातल्या लोकांना करायचे आहे. जिथं काही तुम्हाला मदत लागेल, सहकार मंत्री म्हणून तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, अशा प्रकारची गवाही द्यायला मी आलेलो. म्हणून मित्रांनो, जिल्हा बँका, विविध कार्यकारी सेवा, सहकारी सोसायट्या, पतसंस्था यांच्यात अनेक असणारे प्रलंबित प्रश्न तुमच्या हक्काने माझ्याकडे घेऊन या मी त्या निश्चितपणे मार्गी लावेल. एकीकडे आम्ही बँका काढतो, पतसंस्था काढतो, मल्टीस्टेट काढतो. आज मल्टीस्टेटचे अनेक घोटाळे झाले. बीड मध्ये बघितलं आपण, कुंटे नावाची 3000 कोटीचा घोटाळा. इथले लोक मला मागही भेटले, अग्रवाल बियाणी त्याचे ठेवीदार आहेत. तसा प्रकारच्या सूचना आम्ही केंद्र सरकारला दिल्या की त्याला परवानगी केंद्र सरकारने मल्टीस्टेटला दिलंय. म्हणून मित्रांनो, आपल्याला त्या कामामध्ये देखील मदत करायची आहे. मला माहिती आहे 10 वाजेपर्यंत बोलायचे, 10 वाजेपर्यंत बोलणार नाही सोडणार. मी कायद्याचं पालन करणारा माणूस आहो. बाबासाहेब आंबेडकर माझ्या आई वडिलांना माझं नाव बाबासाहेब ठेवले, म्हणजे बाबासाहेबासारखं कायद्यासारखं वाघ म्हणून ठेवलंय, आणि मी ते करणार आहे. चिठ्ठी फिट्टीला मानत नाही मी. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलंय आम्हाला, आणि ते भूमिका घेऊन आम्हाला काम करायचे आहे. उदगीर तालुक्यात शेतकऱ्याच्या, पशुपालकाचा तालुका आहे. पोरापेक्षा ढोरावर प्रेम करणारे लोक आहेत. देवणी जनावरांच्या इथं खूप मोठी बाजारपेठ आहे. आपलं गावरान ब्रीड आहे, देशी ब्रीड आहे, त्याच्या संदर्भात देखील आपल्याला बघायचं. कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी आहे,
शेतकऱ्याच्या बांधवाच्या जीवनात नवीन क्रांती घडवण्याचं काम या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी करायला पाहिजे. आर्य समाजाच्या विचाराचा पगडा असलेला हा संपूर्ण तालुका शेतकरी चळवळीने इथला पहिला लोकप्रतिनिधी आहे. यातून शेतकरी राजाचे महत्व अधोरेखित होते. त्याचबरोबर दलित चळवळ उभी राहिली आणि या सर्व चळवळीचे पाठीशी ही सर्व जनता सक्षमपणे उभा आहे. म्हणून मित्रांनो, अधिक काही बोलत नाही. खूप चांगल्या प्रकारचं नियोजन संतभाऊ तुम्ही केला. जनतेने देखील चांगल्या प्रकारची साथ दिली. एवढा अभूतपूर्व मेळावा एका कार्यक्रमासाठी एवढे लोक येतात हे पुन्हा उदगीरकरांनी सिद्ध करून दाखवले. प्रेम केलं करावं तर उदगीरकरांनी करावं आणि दुश्मनी करावं तर उदगीरकरांनीच करावं असं एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो आणि मला पुन्हा गीतं आमच्या शिंदे साहेबांचे ऐकायचे. त्यांचा मी एक घटक आहे, त्यांचा ऐकणारा एक कार्यकर्ता आहे. म्हणून आपण त्याची आपण या ठिकाणी मेजवानी ठेवला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. एक छोटासा सत्कार इथं होत आहे आता बौद्ध समाजाच्या वतीने संजय भाऊंचा आणि मिसेस बनसोडे यांचा दोघांचाही संयुक्त हा बहुमान होतो आहे. या दोघांचाही यथोचित सन्मान करत आहेत बौद्ध समाजाच्या वतीनं. आजच्या या ऐतिहासिक लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह मंचावर उपस्थित सर्व माननीय मंत्री महोदय, आमदार आणि अधिकारी वर्गांचं मी ज्योती आंबेकर आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणारे उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथजी जाधव, प्रशासक आणि सर्व अधिकारी कर्मचारी